भेंडी स्वच्छ धुवून घेतली. स्वच्छ कापडाने पुसून घेऊन तिचे डोके व मागची बाजू कट करून टाकले. भेंडी चिरताना मध्यभागी तिला उभा काप दिला. अशा प्रकारे 2 भागांमध्ये भेंडी चिरून घेतली. मसाल्यासाठी खोबरं, शेंगदाणे, तांबडं तिखट, गरम मसाला, लसूण, मीठ एवढं सगळं घेऊन मिक्सरला बारीक करून घेतले. मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला. त्यानंतर तो चिरलेल्या भेंडीच्या उभ्या छेदामध्ये भरला व बाजूचा जास्तीचा मसाला काढून भेंडी घट्टपणे बंद करून टाकली. अशा प्रकारे सर्वच चिरलेल्या भेंड्यांमध्ये मसाला भरून घेतला. जास्तीचा मसाला काढला नाही तर तो मसाला तेलामध्ये पडून करपण्याची शक्यताही जास्त असते. मग त्यामुळे भेंडी ही करपट लागते. तसं होऊ नये म्हणून तो मसाला काढून टाकला. सर्व भेंडींमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. बारीक कांदा चिरून घेतला. गरम तेलात जिरे टाकले. मोहरी टाकली. बारीक चिरलेला कांदा परतून घेतला. कांदा चांगला परतून झाल्यानंतर मसाला भरलेल्या भेंडीचे ताट अगदी अलगदपणे त्यामध्ये सोडले. म्हणजे मसाला भेंडीच्या बाहेर येणार नाही अशा प्रकारे मसाला भेंडी कांद्यामध्ये सोडली. परातीमधील मसाला भेंडी अगदी अलगदपणे तेलात सोडून दिली व हलक्या हाताने परतून घेतली. त्यामधील मसाला कढईत पडणार नाही अशा प्रकारे भेंडी परतून घेतली. भेंडी परतून झाल्यानंतर झाकणे न मारता ती शिजवून घेतली. त्यामुळे ती चिकट होत नाही. अशी ही कुरकुरीत मसालेदार भेंडी